वास्तव, जादुई वास्तव आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत, भावनांचा कल्लोळ आहे, कथानकात घुसखोरी करणारी आणि त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, वरील सर्व मजकूर खोटा आहे, किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे, कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं. प्रत्यक्ष अन कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी खोटं खोटं पण खरं. लेखक रवींद्र दामोदर लाखे. राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार मंडळी, राजहंसी पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत रवींद्र दामोदर लाखे लिखित खोटं खोटं पण खरं हे पुस्तक आणि त्याच्या वाचनाचा काही अंश. लेखक आपल्या मनोगतात म्हणतात की आपल्या बोलण्याचा किंवा कुणाला काही सांगण्याचा प्रयत्न म्हणजे एक संगती किंवा व्यवस्था निर्माण करणं असतं, आणि उलट निसर्ग किंवा जग यांचं मूळ एका अक्रमिक अव्यवस्थेत आहे. न्यूरोसायंटिस्ट म्हणतात की द ब्रेन इज अ डायनॅमिक सिस्टीम. दिस इज नॉन लिनियर अँड ॲट मल्टिपल लेव्हल्स ऑफ ॲनालिसिस. एक प्रकारे असा हा मेंदू या जगातल्या अव्यवस्थेशी संवाद साधू पाहत असतो. पण माणसाला आपल्या जगण्यात सुसंगती हवी असते. तो प्रत्येक ठिकाणी ही सुसंगती शोधू पाहत असतो. योग वासिष्ठामध्ये सृष्टी हा शब्द अनेकवचनी वापरला आहे. तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक संपूर्ण सृष्टी आहे. ही सृष्टी म्हणजे मानवी मन, आणि अर्थात त्या सृष्टीच्या म्हणजे मनाच्या अनेक मिती आहेत. फिक्शन लिहिणं म्हणजे कदाचित या मनाच्या एखाद दुसऱ्या मितीचा संवाद वास्तवातल्या जीवनाच्या कुठल्या मितीशी होतो का याचा सफल असफल शोध घेणं असतं. मानवी मन आणि भवताल यांच्यात कायम होत राहणारं फ्रिक्शन म्हणजे फिक्शन, असं फिक्शन लिहितानाच्या प्रवासात स्पष्ट होत जातं. त्यापुढे लेखक रवींद्र लाखे म्हणतात, मला एक स्त्री बोलताना दिसते. तिचा चेहरा म्हणजे तिचं नाक किंवा कान किंवा डोळे वगैरे मला दिसत नाहीत. सहवासात आलेल्या अनेक स्त्रियांबरोबर झालेल्या संवादातून या स्त्रीने जन्म घेतला असावा. ती एक स्त्री म्हणजे या सर्व अनेक स्त्रिया. मला तिचं घर दिसत नाही किंवा घरातल्या वस्तू वगैरे दिसत नाहीत. ती काय बोलते ते लिहिणं अटळ होतं, नि मी लिहायला लागतो. हे लिहिणं कुठं जाईल, मध्ये काय काय घडेल हे मला काहीच माहिती नसतं. यातलं एकही पात्र स्वतंत्रपणे कुठेही पाहिलेलं नसतं. पहिला खरडा लिहिला गेला तो या स्त्रीच्या मनोगतानं. यात एक मुस्लिम पुरुष पात्र आहे, सज्जाद साहेब. या पात्राची योजना होण्यामागे कुठलाही हेतू नाही. यातला अपघात हा अपघातानंच या कादंबरीत आला आहे. रोज वर्तमानपत्रात अपघाताची वर्णनं येतात. त्यातला एक अपघात निवडला गेला. आता या अपघातापुढं काय घडणार हे मला माहीत नसतं. मी जे काही लिहिणार असतो ते मला अगोचर असतं. त्यात येणारं विश्व गोचराच्या रेषेपलीकडे असतं. ती रेषा ओलांडण्याचा प्रयत्न म्हणजे हे लेखन असतं. प्रयत्न हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढे काय घडणार आहे हे रहस्य मला रंजवतं. माझ्या मनात तयार होत जाणारं हे रहस्य एक ॲब्स्ट्रॅक्ट जग असतं. ते अर्थात एक गूढ असतं. या गूढाच्या मागे जाणं हे रंजक असतं. असं रंजन मला लिहायला लावतं. मला माहीत नसतं की हे चालू असलेलं लेखन कुठपर्यंत जाईल. याची कविता होईल, कथा होईल की कादंबरी होईल की काय होईल हे मला माहीत नसतं. खूप मोठा कॅनव्हास असलेल्या साहित्यकृती लिहायला सुरुवात करण्याआधी स्टोरी बोर्ड तयार करतात. मला तो तयार करावा लागत नाही, कारण मी बाह्य घटनांना महत्त्व देत नाही. मला रस असतो मानसिक घटनांमध्ये. माझ्या मनात चित्रांची भाषा असते, त्यात शब्द नसतात. मला शब्दसुद्धा चित्रमय दिसतात. प्रत्येक शब्दसुद्धा माझ्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट होऊन जातो. हे सगळं जे काही घडतं ती प्रक्रिया ज्या मेंदूकडून घडत असते तो मेंदू गतिमान असतो. त्यामुळे जी अनपेक्षितता लेखन प्रक्रियेत येत असते ती माझ्या लेखनाचा मूलस्रोत असते. सज्जाद साहेबांनी वजू करून फजरचा नमाज पढला आणि प्रसन्नपणे त्यांच्याजवळ असलेला इलेक्ट्रॉनिक तानपुरा काढला. काळी 2मध्येच आहे ना हे चेक करून घेतलं. एकदा तृष्णानं ती लहान असताना विचारलं होतं की हे नमाज म्हणजे काय असतं सज्जाद साहेब.
तेव्हा तिला सगळ्या नमाजांची नावं आणि प्रार्थना काय असते ते सज्जाद साहेबांनी शिकवलं होतं. ते ती सज्जाद साहेबांप्रमाणे रोज करायला लागली. सज्जाद साहेब धर्माबिर्माचा उल्लेख न करता म्हणाले, "अरे, तुमच्यात नाही करत हे." तृष्णानं विचारलं, "तुमच्यात म्हणजे?" सज्जाद साहेब गप्प बसले. सुषमा सज्जाद साहेब म्हणते म्हणून सगळे सज्जाद साहेबांना शेजारपाजारची लहान मोठी मुलंही सज्जाद साहेब असंच संबोधतात. फक्त सिद्धार्थ अब्बाजान किंवा अब्बा म्हणतो. तानपुरा चालू करून आधी सज्जाद साहेबांनी नुसता सा लावला आणि खूप वेळ त्यांनी साचा रियाज केला. नेहमीप्रमाणे ते इतके तन्मय झाले की त्यांच्या सामध्ये पुढचे सगळे स्वर त्यांना ऐकू यायला लागले. मी अर्धवट शिकलेल्या शास्त्रीय संगीतातून मला कळलेलं हे एक अनुभवाधिष्ठित महान सत्य की तुमचा सा स्वच्छ लागला तर त्यात तुम्हाला पुढचे सगळे स्वर ऐकू येऊ लागतात. त्यातून मला म्हणजे लेखकाला सुचलेलं तत्त्वज्ञान, कुठल्याही कलेतला, अगदी जगण्याच्या कलेतलाही सा हा लावता येत नाही. सा हा लागावा लागतो. तो सहज लागण्यासाठी अखंड साधना लागते. वरचा सा म्हणजे मृत्यू आणि खालचा सा म्हणजे गर्भच, ज्याला आपण खर्ज म्हणतो. हा खर्ज नीट लागला तर वरचा साही स्वच्छ लागतो. वयानं जसजसे आपण वाढत जातो तसतसे आपण आपली गर्भावस्था नासवत जातो, आपला सा दूषित करतो. तो तुमच्या जगण्याच्या कलेत प्रतिबिंबित होतो. तरी आपण त्या कलेतल्या साचा अट्टहास धरून तो लावण्याचा प्रयत्न करतो, जे शक्य नसतं. सा हा लागावा लागतो. त्यासाठी शुद्धीकरणाची आवश्यकता असते. गर्भापर्यंत प्रवास करून तेवढं शुद्ध व्हावं लागतं आणि मग परत पुढे त्याच शुद्धतेने प्रवास करावा लागतो. वरचा सा लागतो तेव्हा तुम्ही मेलेले असता. केवळ सा जिवंत असतो. हे मी कथानकात गुंफू शकत नाही. अध्यात्म कम तत्त्वज्ञान आहे हे. म्हणजे ही यामधली ध्यानावस्था वर्णन करता येत नाही ना. आत्ता आपण ऐकलात रवींद्र दामोदर लाखे यांच्या खोटं खोटं पण खरं या कादंबरीतला काही अंश. ही कादंबरी घरपोच मागवण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा. आमचा एपिसोड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा, जेणेकरून आपल्या परिचितांना हे पुस्तक घरपोच मागवता येईल.